सुरू करू आपण. प्रिव्हियस लेक्चरला आपण पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याचं एक्झाम्पल पाहिलेलं होतं आपण. त्यानंतर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण पाहिलेलं होतं आणि त्याचं ऍप्लिकेशन पण पाहिलेलं होतं. त्यानंतर वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर हा पण आपण पाहिला होता. वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण पाहिलेलं होतं. आज आपण पाहणार आहोत दोन ट्रान्सफॉर्मर. त्यातला पहिला जो आहे तो आहे पल्स ट्रान्सफॉर्मर. पल्स ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शनल फीचर्स आणि ऍप्लिकेशन सर्वांनी समजून घ्या. पल्स ट्रान्सफॉर्मर इज अ प्रिसिजन साइज और स्मॉल साइज इंस्ट्रुमेंट, म्हणजे हा साईजला एकदम लहान असतो. सेकंड, इट हॅज अ फ्यू नंबर ऑफ टर्न्स. याच्या ज्या काय टर्न्स आहेत पल्स ट्रान्सफॉर्मरच्या, प्रायमरी वाइंडिंगच्या आणि सेकंडरी वाइंडिंगच्या, हे एकदम कमी असतात. म्हणून त्याचा जो काय लिकेज रिॲक्टन्स आहे हा सुद्धा काय असतो, नेहमी वाइंडिंगचा स्मॉल असतो. पुन्हा एकदा सांगतोय की हा साईजला स्मॉल असतो. सेकंड, याचा जो काही नंबर ऑफ टर्न्स आहेत प्रायमरी आणि सेकंडरीच्या ह्या कमी असतात. म्हणून त्याचा लिकेज इंडक्टन्स हा कसा असतो, वाइंडिंगचा नेहमी कमी असतो. कॅपॅसिटन्स बिटवीन वाइंडिंग इज अ स्मॉल. वाइंडिंगचा कॅपॅसिटन्स सुद्धा हा कसा असतो, नेहमी कमी असतो. स्पेशल टाइप ऑफ कोर, फेराइट कोर, म्हणजे आपण बघितलं फेरस आणि मॅग्नेटाइट ह्या दोन मटेरियलची बनलेली फेराइटची कोर असते. अलॉय केलेली असते, ती कन्स्ट्रक्शन साठी वापरली जाते. एकदम स्मॉल साईजची असते ही कोर. फेराइट मटेरियल इज अ स्पेशली अलॉय, म्हणजे हे दोन मटेरियलचं मिक्सिंग आहे, कॉम्बिनेशन आहे, अलॉय आहे. विच इज अ हाय व्हॅल्यू ऑफ परमेबिलिटी. परमेबिलिटी म्हणजे काय, लो क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्या एरियामधून त्याची जी काही फ्लक्स कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती एकदम हाय असते. द मॅग्नेटायझिंग कंडक्टन्स ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर इज हाय, म्हणजेच कोर मॅग्नेटाइजचा जो काय रेशो आहे हा एकदम हाय असतो. म्हणजे मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स ऑफ अ पल्स ट्रान्सफॉर्मर हा हाय असतो, हा कोरवर डिपेंड असतो. इट हॅज अ हाय व्होल्टेज इन्सुलेशन. कोर स्मॉल आहे, इंडक्टन्स सुद्धा कसा आहे या ठिकाणी, मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स हाय आहे. त्यामुळं वाइंडिंग आहे ज्या प्रायमरी आणि सेकंडरी याच्यामध्ये इन्सुलेशन कसं लागते, प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये हाय लागते पहा. तर हे आपण 7 पॉईंट बघितले कन्स्ट्रक्शनचे. आता याचं वर्किंग अँड ऑपरेशन, वर्किंग किंवा परफॉर्मन्स. जो काय कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर आहे, ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर, आपण युनिट नंबर 3 मध्ये बघितला, युनिट नंबर 4 मध्ये बघितला, तो जो काय आहे तो आपण फंक्शन जनरेटरला किंवा CRO ला आपण कपल करू शकत नाही. कारण का, त्याचं टिपिकल इनपुट आणि आउटपुट हे आयडियल और फंडामेंटल और सायनुसायडल AC वेव्ह असतो पहा. म्हणजेच आपल्याला जर कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर कपल करायचा म्हटला फंक्शन जनरेटरला तर पॉसिबल नाही. कारण का, तर त्या ठिकाणी स्क्वेअर वेव्ह और पल्स हा सिग्नल असतो प्रायमरी टू सेकंडरी, आणि हे कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला पॉसिबल करता येत नाही. कारण का, त्याचं इनपुट आणि आउटपुट हे काय असतं, कन्व्हेन्शनल AC साइन वेव्ह असतं, सायनोसायडल वेव्ह. हेन्स म्हणून जे काय फंक्शन जनरेटर असेल किंवा CRO असेल, याचं जे आउटपुट आहे इनपुट, त्याचं आपण काय करतो, नेहमी पल्स ट्रान्सफॉर्मरला देतो. म्हणून त्या पर्पज साठी, स्क्वेअर वेव्ह साठी किंवा ट्रायंग्युलर वेव्ह असेल यासाठी आपण काय करतो की पल्स ट्रान्सफॉर्मर हा यूज करतो पहा. पल्स ट्रान्सफॉर्मर कपल स्क्वेअर वेव्ह सिग्नल फ्रॉम प्रायमरी. काय करतो पल्स ट्रान्सफॉर्मर, त्याचा जो काय सिग्नल आहे, इनपुट आहे, हे फंक्शन जनरेटर घेतो नेहमी, आणि त्याचा आउटपुट आपल्याला कशाला देतोय, तो सेकंडरीला देतोय. फॉर पल्स ट्रान्सफॉर्मर इनपुट फ्रॉम लो पॉवर डिजिटल सर्किट. पल्स ट्रान्सफॉर्मरचं इनपुट आहे नेहमी लो पॉवर डिजिटल सर्किट आपल्याला मिळतं, आणि आउटपुट कुठं भेटतं याचं, हाय पॉवर SCR सर्किटला किंवा ट्राया या सर्किटला आपण काय करतो, त्याचं आउटपुट देतो.
म्हणजे पहा याचं इनपुट लो पॉवर डिजिटल सर्किट फॉर एक्झाम्पल फंक्शन जनरेटर आणि आउटपुट हाय पॉवर SCR और ट्रायॅकला देतो आपण पहा. तर या ठिकाणी त्याचं ऑपरेशनचं जे काही इनपुट आहे, इनपुट पहा सर्व या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर वेव्ह आहे. पण हा जरी आपल्याला परफेक्ट स्क्वेअर वेव्ह दिसत असेल तर आउटपुट पहा कसं याचं. तर ह्या इनपुट आणि आउटपुट मध्ये आपल्याला क्वांटिटी शोधायच्यात. दोन ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यामध्ये आपण पाहतो जी काही स्पेस आहे, डिस्टन्स आहे, त्याला आपण म्हणतो पल्स विड्थ. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड. आता या ठिकाणी आपण व्होल्टेज सिग्नल घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही जी काय व्हॅल्यू आहे ती VM आहे. आता आउटपुट पहा या ठिकाणी आपण म्हणूया 0 असेल, या ठिकाणी म्हणून आपण मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. तर हा सिग्नल व्हॅरी कसा होतो पहा. या ठिकाणी 0.1 VM ला आलेला आहे. या ठिकाणी काय होते, वाढतोय. म्हणजे VM पेक्षा म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड वाढली त्या ठिकाणी आपण म्हणतो ओव्हरशूट. या ठिकाणी काय होतं, परत सिग्नल लगेच ड्रॉप होतो, त्या ठिकाणी आपण म्हणतो ड्रॉप और टिल्ट म्हणतो. आणि हा ऑसिलेट होतोय आणि मग या ठिकाणी काय होतोय, ड्रॉप होते पहा VM पासून. तर हा जो काही VM आणि ड्रॉप झालेला आहे त्याला आपण म्हणतो ड्रॉप किंवा टिल्ट म्हणतो आपण. ड्रूप किंवा टिल्ट. ड्रॉप झाल्यानंतर पहा हा ऑसिलेट होतोय, तर याला आपण म्हणतो अंडरशूट और बॅक स्विंग. हा काय होतो, ऑसिलेट होतोय पहा मिडल पोझिशनला. आणि मग 0.1 पासून तर ह्यापर्यंत काय झालं 0.9 VM पर्यंत हा सिग्नल काय झाला, वाढलाय, त्याला आपण म्हणतो TR किंवा राईज टाइम. आणि ह्या ठिकाणी पहा इथून इथपर्यंत काय झालेला आहे, तो कमी झालेला आहे, त्याला आपण तो फॉल टाइम म्हणतो TF. तर ह्या इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म आहेत पल्स ट्रान्सफॉर्मरच्या. पॅरामीटर काय आहेत, ओव्हरशूट सर्वांनी पाहून घ्या, VM पेक्षा जास्त मॅग्निट्यूड. सेकंड आहे अंडरशूट म्हणजे काय, या ठिकाणी तो मिडलला आल्यानंतर काय होतं, स्विंग होतोय किंवा बॅक स्विंग किंवा अंडरशूट म्हणतो आपण. 3 राईज टाइम. जो सिग्नल आहे तो 0.1 पासून 0.9 पर्यंत वाढत चाललाय पहा. तो जो टाइम आहे त्याला आपण राईज टाइम म्हटलेला आहे, फॉल टाइम. तर ह्या ठिकाणी तो ड्रॉप होतोय सिग्नल, त्याला आपण काय म्हटले, फॉल टाइम म्हटले किंवा TF म्हटले. त्यानंतर पल्स अँप्लिट्यूड VM म्हणजे हा जो दिसतोय आपल्याला तो मॅक्झिमम सिग्नल, तो VM आहे. या ठिकाणी VM डॉटेड लाईन दाखवला, या ठिकाणी स्ट्रेट लाईन आहे पहा. 6 आहे पल्स विड्थ. 2 व्हर्टिकल लाईन्स मधला जो काय आहे पल्सची विड्थ आहे. आणि 7 टिल्ट और ड्रूप. तर हा आहे टिल्ट और ड्रूप म्हणजे सिग्नल VM पासून काय झालाय, कमी झालेला आहे, तर आपण टिल्ट और ड्रूप म्हणतो. आता ऍप्लिकेशन पाहूया. इन पल्स जनरेटिंग सर्किट म्हणजे ज्या ठिकाणी पल्स आपण जनरेट करतो त्या ठिकाणी पल्स ट्रान्सफॉर्मर वापरतो. सेकंड आहे कंट्रोल सर्किटला सिग्नलचं इम्पॉर्टन्स जास्त असतं म्हणून त्या ठिकाणी आपण पल्स ट्रान्सफॉर्मर वापरतो. थर्ड आहे रडार अँड CRT सर्किट, कॅथोड रे ट्यूब सर्किट. सर्वांना माहिती आहे रडार मध्ये काय होतंय की आपल्याला स्मॉल ऑब्जेक्ट डिटेक्ट करावा लागतो, त्या ठिकाणी ऍक्युरेसी जास्त पाहिजे. म्हणजेच डिफेन्स मध्ये आपण म्हणूया तो वापरला तो मायक्रोवेव्ह ट्यूब सर्किट मध्ये सुद्धा वापरला जातो. त्यानंतर अँड आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा पल्स ट्रान्सफॉर्मर वापरतात. हे असे ऍप्लिकेशन आहेत. आता नेक्स्ट टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर. आपण बघितलं होतं के म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तर ह्या ठिकाणी के ची व्हॅल्यू वेगळी घ्यायची. तर ही व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, नॉन लिनियर लोड अँड हार्मोनिक्सवर डिपेंड आहे. तर के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर ओव्हर हिटिंग ड्यू टू नॉन लिनियर लोड अँड हार्मोनिक्स. म्हणजे आपला जो काय ट्रान्सफॉर्मर आहे हा हिट होतो. तर हिट कशामुळे होतो तो, तर लोड जो आहे हा लोड कंटिन्युअसली व्हॅरी होतोय आणि त्याचा जो काय के फॅक्टर आहे हा काय होतोय, कमी पडतोय. तर त्यावेळेस कसं हिटिंग होतं पहा. डेफिनेशन, इट इज अ वेहिंग ऑफ हार्मोनिक लोड करंट अकॉर्डिंग टू दिअर इफेक्ट ऑन हार्मोनिक हिटिंग. म्हणजेच हा हार्मोनिक लोड करंट जो आहे, सर्वांना सांगितलं होतं मी हार्मोनिक लोड करंट. पुन्हा एकदा पाहूया आपण हार्मोनिक लोड करंट आपण सगळ्या शेवटी पाहणार आहे. तर हार्मोनिक लोड करंट मुळे काय होतंय, त्याचा इफेक्ट होतो आणि हार्मोनिक हिटिंग होती. तर याचा जो काय आहे तो रेशो म्हणजे के फॅक्टर. तर जेवढा के फॅक्टर हाय असेल तेवढी हीट जास्त असेल, तेवढं हार्मोनिक जास्त असतील पहा.
पुन्हा एकदा समजून घ्या. दी हायर व्हॅल्यू ऑफ के फॅक्टर म्हणजे के फॅक्टरची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल, ग्रेटर इज दी हार्मोनिक हिटिंग इफेक्ट, तेवढा हार्मोनिक हिटिंगचा इफेक्ट काय असेल, जास्त असेल. आता हार्मोनिक व्होल्टेजमुळं काय होतं, हार्मोनिक करंटमुळं काय होतं, आपण ते पाहणार आहोत. तर सिग्निफिकन्स ऑफ के फॅक्टर पहा. इफ के इज इक्वल टू 1 म्हणजे के फॅक्टर 1 आहे, इट इंडिकेट्स लोड इज अ परफेक्टली लिनियर, म्हणजे टाइम वाढतोय, करंट वाढतोय, लोड पण वाढतोय. तर तो परफेक्टली काय असेल, लिनियर लोड. दॅट मीन्स देअर आर नो हार्मोनिक्स, म्हणजे के ज्या वेळेस 1 असेल त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे हार्मोनिक्स आपल्याला पाहायला मिळणार नाही. अँड ट्रान्सफॉर्मर कॅपेबल फॉर सप्लाय रेटेड पॉवर टू लोड विदाउट ओव्हर रेटिंग, म्हणजे त्यावेळेस ट्रान्सफॉर्मर इनपुटला जेवढी पॉवर आलेली आहे तेवढीच पॉवर आउटपुटला लोडला देतोय. बट प्रॅक्टिकली लोड इज अ नेव्हर परफेक्टली लिनियर, पण प्रॅक्टिकली असं आपल्याला पाहायला मिळत नाही. लोड कधीच लिनियर नसतो, लोड नेहमी हा कंटिन्युअसली व्हेरिएबल असतो. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सर्वांना माहिती आहे, स्टार्टिंगला जास्त घेतोय, जसं जसं तुम्ही ऑपरेशन कराल तसं काय होतं, त्या ठिकाणी तुम्हाला लोड मध्ये व्हॅरिएशन झालेलं पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर, सॉलिड स्टेट डिव्हाइसेस, मोटर्सला सर्वांना माहिती आहे लोड कमी जास्त होत असतो नेहमी, एटसेट्रा, ड्यू टू विच हार्मोनिक्स आर क्रिएटेड विच कॉजिंग ओव्हर रेटिंग. हार्मोनिक्स तयार झाले म्हणून ओव्हर रेटिंग होते. आता के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर पहा, मग यासाठी स्पेशल ट्रान्सफॉर्मर डिझाईन करा, तो के फॅक्टर. वी यूज स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर विथ नॉन लिनियर लोड. आपण काय करतो, जनरली ट्रान्सफॉर्मर घेतो मार्केटमधून आणि तो आपण यूज करतो नॉन लिनियर लोड साठी. देअरफॉर के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर आर स्पेशली डिझाईन. तर आपण काय करतो की के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर हा स्पेशली डिझाईन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचा उपयोग नेहमी होतो टू रिड्यूस हिटिंग इफेक्ट ड्यू टू हार्मोनिक्स करंट. म्हणजे के फॅक्टर इज अ स्पेशली डिझाईन ट्रान्सफॉर्मर अँड इट्स यूज टू रिड्यूस हिटिंग इफेक्ट ड्यू टू हार्मोनिक करंट. म्हणजे याचा वापर आपण हिटिंग कमी करण्यासाठी करतो, जी काय हार्मोनिक करंट मुळे होते. ट्रान्सफॉर्मर डिझायनर यूज के फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर जे डिझाईन करणारे असतात डिझायनर, ते के फॅक्टरचा नेहमी उपयोग करतात अँड डिझाईन ट्रान्सफॉर्मर स्पेसिफिकली फॉर नॉन लिनियर लोड. म्हणून ते नॉन लिनियर लोड साठी ट्रान्सफॉर्मर डिझाईन करतात. सच ट्रान्सफॉर्मर कम इन बेसिक के फॅक्टर लाईक 4, 9, 13, 20, 30, 40, 50. तर त्याच्या स्पेसिफिक रेंज असतात. त्यासाठी फर्स्टली के फॅक्टर फॉर स्पेसिफिक लोड इज कॅल्क्युलेटेड. त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे का लोडचा के फॅक्टर किती आहे. सपोज लोडचा के फॅक्टर आपला आला किती 20, तर आपण ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना 20 किंवा 20 पेक्षा जास्त करायचा, म्हणजे हार्मोनिक करंट तयार होणार नाही, हार्मोनिक्स तयार होणार नाहीत आणि हिटिंग होणार नाही. म्हणजे फर्स्टली के फॅक्टर फॉर स्पेसिफिक लोड इज कॅल्क्युलेटेड, म्हणजे के फॅक्टर लोडचा कॅल्क्युलेट केला जातो. देन ट्रान्सफॉर्मर विथ के फॅक्टर ऑफ अन इक्वल और हायर व्हॅल्यू सिलेक्टेड. म्हणजे त्या वेळेस आपण के फॅक्टर लोडचा काढल्यानंतर तो सपोज 20 आला तर त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढा व्हॅल्यूचा आपण ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट करायचा आहे. आता के फॅक्टर फॉर डिफरंट लोड इज गिव्हन मॅथ. आता लोड कसा काढतो आपण, इलेक्ट्रिक डिस्चार्ज लाइटिंग असेल तर त्याचा के फॅक्टर 4 आहे 4. युपीएस विथ ऑप्शनल इनपुट फिल्टरिंग त्याचा सुद्धा 4 आहे. वेल्डिंग मशीनचा 4 आहे. इंडक्शन हिटिंगचा 4 आहे. मेन्स फ्रॉम कम्प्युटर लोड 20 तर 20 हा त्याचा काय आहे के फॅक्टर आहे. मग आपल्याला ह्या लोडला या के फॅक्टर पेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर आपल्याला वापरावं लागेल, म्हणून त्या ठिकाणी हार्मोनिक्स तयार होणार नाही आणि त्या ठिकाणी हिटिंग होणार नाही. तर हार्मोनिक्स, आता हार्मोनिक्स सर्वांना माहिती, इट इज अ इंटिग्रल मल्टिपल वेव्ह सिग्नल विथ रेफरन्स टू फ्रिक्वेन्सी वेव्ह. आता या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या. तर या ठिकाणी पहा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. आता हार्मोनिक्स पुन्हा एकदा मी युनिट नंबर 4 स्टार्टिंगला घेतलं होतं, एंडिंगला आपण. तर याच्या या नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग टर्न्स आहेत आणि ह्या नंबर ऑफ सेकंडरी वाइंडिंग टर्न्स आहेत. ठीक आहे. याचा करंट आहे I1, याचा करंट आहे I2 आणि ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, लोड जोडलेला आहे. पहा लोड कसा असतो, नेहमी व्हेरिएबल असतो. या ठिकाणी V2 आहे,
म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज, या ठिकाणी V1 म्हणजे इनपुट किंवा सप्लाय व्होल्टेज. आता ज्यावेळेस सरांना माहिती आहे फ्लक्स Φ1 तयार होतो पहा, हा आहे Φ1, म्हणजे हा काय झालाय प्रायमरीकडून सेकंडरीकडे झालेला आहे पहा. ठीक आहे. पण ज्यावेळेस आता हा लोड काय होईल, वाढेल, त्यावेळेस ऍडिशनल करंट सप्लाय कडून ड्रॉ होणार आहे, तर त्यावेळेस काय करतात सेकंडरीकडून पुन्हा प्रायमरीकडे फ्लक्स जातो पहा, तो असेल Φ2. हा प्रायमरी टू सेकंडरी, आणि हा जो फ्लक्स आहे ऍडिशनल लोड करंट मुळे काय झालेला आहे, हा आलेला आहे सेकंडरी टू प्रायमरी आलेला आहे पहा. म्हणजे ह्या ठिकाणी जसा ईएमएफ प्रायमरी वाइंडिंग पासून सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ तयार होतो, सेम ह्या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगच्या फ्लक्स Φ2 मुळे प्रायमरी वाइंडिंग मुळे काय होईल, फ्लक्स तयार होईल. सपोज हा आहे ईएमएफ किंवा व्होल्टेज, हे आहे ईएमएफ किंवा व्होल्टेज. ईएमएफ म्हणा तुम्ही याला, व्होल्टेज म्हणा किंवा करंट म्हणा, बरोबर. तर त्यावेळेस काय होतं, हा प्रायमरी टू सेकंडरी याच्यामुळे हा तयार झालेला आहे पहा. पण ज्या वेळेस काय होते सेकंडरी जेव्हा ऍडिशनल करंट ड्रॉ करते, म्हणजे I2 आपल्याला जास्त पाहिजे, वाढतो, त्यावेळेस सेकंडरी प्रायमरीला सिग्नल देते फ्लक्स थ्रू, का डिमांड करते सप्लायकडे. तर त्यावेळेस काय होतं, ह्या पद्धतीने जसा प्रायमरी टू सेकंडरी ईएमएफ तयार झाला तसा सेकंडरी तयार होतो पहा. म्हणजे या ठिकाणी पहा, ही एक सायकल झाली आणि ही दुसरी सायकल झाली, म्हणजे याची जो काय हा आहे हार्मोनिक्स करंट, याची फ्रिक्वेन्सी किती आहे 2f. याची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे अशा सायकल किती तयार झालेली आहेत 50 हर्ट काय आहे सप्लायची फ्रिक्वेन्सी, सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट आहे. पण हा जो काय आहे इंटिग्रल मल्टिपल आहे, इंटिग्रल मल्टिपल, म्हणजे हा जो असेल एफ, तर हा किती आहे 2f, आणि याला म्हणतो आपण हार्मोनिक्स म्हणतो पहा, याला आपण म्हणतो हार्मोनिक्स. तर या हार्मोनिक्स करंट मुळे काय होतं, जनरली हिटिंग जास्त होते. आणि कशामुळे होतंय, त्याला कारण एकच, हा जो काही लोड आहे हा लोड कसा नॉन लिनियरली बिहेव करतोय. नॉन लिनियरली म्हणजे कसा करंट वाढतोय कमी होतोय, वाढतोय कमी होतोय, म्हणून हे हार्मोनिक्स चेंज होतात पहा. तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी वेव्ह फॉर्म त्याला म्हणतो आपण हार्मोनिक्स. पहा हार्मोनिक्स, इट इज इंटिग्रल मल्टिपल वेव्ह सिग्नल विथ रेफरन्स फ्रिक्वेन्सी वेव्ह एफ. आपण बघितलं कसे सेकंडरी मुळे प्रायमरीच्या सप्लाय मध्ये सिग्नल तयार झाले. हेन्स हार्मोनिक कॉम्पोनंट कॅन बी हॅव फ्रिक्वेन्सी 2f 3f 4f. त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी मल्टिपल असते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट आहे, त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी 2f 3f 4f असते अँड सो ऑन. त्याला आपण काय म्हणतो 2f असेल तर सेकंड हार्मोनिक्स, 3f असेल तर थर्ड हार्मोनिक्स म्हणतो. इन केस ऑफ व्हेरिएबल लोड ट्रान्सफॉर्मर सप्लाय करंट विथ फंडामेंटल कॉम्पोनंट. व्हेरिएबल लोड असेल तर ट्रान्सफॉर्मर नेहमी करंट सप्लाय करतोय फंडामेंटल लोड्सच्या म्हणजे एफच्या प्रपोर्शन करतोय, म्हणजे फ्रिक्वेन्सी त्यावेळेस 50 हर्ट असते. आणि मल्टिपल हार्मोनिक्स करंट फ्रिक्वेन्सी किती असेल त्यावेळेस 2f असेल तर 100 हर्ट, 3f असेल तर 150 हर्ट, 4f असेल तर 200 व्होल्ट असते. आता ओव्हर हिटिंग ड्यू टू नॉन लिनियर लोड. आता कशी होते ओव्हर हिटिंग बघा, एक्झाम्पल नॉन लिनियर लोडचं लिफ्ट आहे, सर्वांना माहिती लिफ्ट स्टार्टिंगला लोड जास्त असते आणि मग नंतर लोड कमी कमी होतो पहा. किंवा लिफ्टची कॅपॅसिटी आहे 8 माणसांची, कधी एक माणूस बसला, कधी 2 माणूस, कधी 3, तर व्हेरिएबल कंडिशन असते पहा. आर्क फर्नेसेस मध्ये स्टार्टिंगला टेम्परेचर जास्त असतं, नंतर टेम्परेचर कमी कमी होतं, म्हणजे लोड टेम्परेचर कशावर डिपेंड असतं, त्या ठिकाणी करंट असतं. स्टार्टिंगला टेम्परेचर जास्त पाहिजे तर करंट जास्तच पाहिजे, नंतर करंट कमी पाहिजे, टेम्परेचर कमी तर करंट कमी. SMPS स्विचिंग मोड पॉवर सप्लाय कम्प्युटर मध्ये वापरला जातो, इलेक्ट्रॉनिक बलास्ट ट्यूबलाइट सर्किट मध्ये वापरला जातो. तर या ठिकाणी स्टार्टिंगला नेहमी हेवी लोड असतो आणि नंतर रनिंग मध्ये लोड काय होतो कमी होतो. तर हे नॉन लिनियर लोडचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे.
ड्यू टू हार्मोनिक्स व्होल्टेजेस क्रिएटेड ओव्हर हिटिंग इन कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर. हार्मोनिक व्होल्टेज मुळे काय होतंय की कोरची ओव्हर हिटिंग होते. या ठिकाणी समजून घ्या, हार्मोनिक व्होल्टेज, हार्मोनिक करंट आणि नॉन लिनियर लोड. नॉन लिनियर लोड कोणते? लिफ्ट असेल, क्रेन असेल, आर्क फर्नेस, SMPS, इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट. आता हार्मोनिक व्होल्टेज मुळे काय होतं की कोरची हिटिंग जास्त होते. कशामुळे होते? एडी करंट लॉसेस त्या ठिकाणी तयार होतात. आता एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी आपण काय केले? कोर लॅमिनेट यूज केलेले आहे. पण कोर लॅमिनेट यूज केली याचा अर्थ असं नाही की एडी करंट लॉसेस होणार नाही, होतात, पण त्या प्रोपोर्शन मध्ये कमी होतात. हार्मोनिक करंट क्रिएट ओव्हर हिटिंग इन वाइंडिंग. आता जशी हार्मोनिक व्होल्टेज मुळे कोरची ओव्हर हिटिंग होते, तसं हार्मोनिक करंट मुळे काय होतंय की वाइंडिंग त्या ठिकाणी हिटिंग होते. पहा, कारण त्या ठिकाणी काय होतंय की करंट हा वाढतो, हिटिंग जास्त होते. दिस हिस्टेरिसिस अँड एडी करंट लॉसेस ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. सर्वांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी सप्लाय जी 100 हर्ट्ज 50 हर्ट्ज आहे. तर फंडामेंटल हार्मोनिक्सची फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज, 150, 200 म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला हिस्टेरिसिस लॉसेस आणि एडी करंट लॉसेस असतात. ड्यू टू हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे आता फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे हार्मोनिकची. 2F 100 हर्ट्ज, 3F 150 हर्ट्ज, 3F 4F 200 हर्ट्ज. तर ह्या हाय फ्रिक्वेन्सीमुळे हार्मोनिक्सच्या लॉसेस विल बी इन्क्रीजेस. लॉसेस वाढले, इफिशियन्सी कमी होते. तर अशा पद्धतीने आपण आज पल्स ट्रान्सफॉर्मर, त्याचं कन्स्ट्रक्शनल फीचर्स, त्याचं ऑपरेशन, त्याचं वेव्ह फॉर्म बघितले, त्याचे पॅरामीटर बघितले. के फॅक्टर ट्रान्सफॉर्मर, त्याचं के फॅक्टरचं डेफिनेशन पाहिली. त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं. लोडचा आपण के फॅक्टर बघितला. नॉन लिनियर लोडचा तर के फॅक्टर कमी 1 असेल तर परफेक्टली लिनियर आहे, म्हणजे त्या ठिकाणी हार्मोनिक्स आणि हिटिंग होत नाही. जेवढी इनपुटला पॉवर तेवढी आउटपुटला ते, पण प्रॅक्टिस मध्ये असं होत नाही. प्रॅक्टिस मध्ये काय होतं की लोड हा नेहमी व्हेरिएबल असतो. त्यामुळं आपण काय करतो, डिझाईन करतानाच पहिल्यांदा लोडचा के फॅक्टर काढतो. सपोज लोडचा के फॅक्टर आपला 20 आला, तर आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट करताना ज्याचा के फॅक्टर 20 किंवा 20 पेक्षा जास्त आहे असा सिलेक्ट करतो आपण. पहा, नंतर आपण काय बघितलं, हार्मोनिक्स बघितलं, हार्मोनिक्सच्या इफेक्ट बघितलं. नॉन लिनियर लोडचे एक्झाम्पल, हार्मोनिक्स व्होल्टेज मुळे काय होतं, कोरची हिटिंग होते. हार्मोनिक्स करंट मुळे वाइंडिंगचं हिटिंग होतं. ओव्हरऑल लॉसेस वाढतात. इफिशियन्सी काय होतं त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळते. तर ह्या ठिकाणी आपला युनिट नंबर 5 संपलेला आहे. CNEचा सिलेबस आपला हा संपलेला आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी आता मी नोट्स 1 to 5 युनिटच्या देणार आहे एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये सर्वांना डिस्क्रिप्शन लिंक मध्ये MCQच्या लिंक पण असतील युनिट वाईज. सर्वांनी MCQ ची लिंक पण काय करायची, यूज करायची. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्व युनिटच्या नोट्स, त्यानंतर आपण त्या ठिकाणी जे काय म्हणूया प्रॅक्टिस साठी MCQ टेस्ट असेल युनिट वाईज, ते आपण पाहणार आहोत. आणि मग तुम्हाला तुमचा स्कोर समजेलच. तर या ठिकाणी आपण थांबूया. CNEचा सिलेबस संपलेला आहे. डाऊट असेल तर सर्वांनी मला ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्वांनी ह्या नंबरवरती ह्या माझ्या नंबरवरती, व्हॉट्सअप नंबर हाच आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिप्लोमा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्झिमम तुम्ही पाठवू शकता. माझा नंबर सर्वांनी पाहिलेलाच आहे, 8975. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सर्वांना समर 2021 एक्झाम साठी शुभेच्छा. प्रॅक्टिस आणि ऑल नोट्स घेऊन आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.